जलदीपजी आणि सर्वांना नमस्कार. आणि आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाकडे वळूया. याचं टायटल आहे बेसिक क्वालिटी अश्युरन्स अँड ट्रबल शूटिंग इन हेमॅटॉलॉजी अनालायझर्स. म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्ही जी काही तुमच्या लॅबोरेटरीमध्ये चाचण्या करत असता, टेस्टिंग करत असता, त्याच्या गुणवत्तेची तुम्ही हमी देऊ शकता का? त्यातनं जो अहवाल तयार होतो त्याची हमी कुठपर्यंत जाऊन देऊ शकता किंवा कशी देऊ शकता, याच्याविषयी थोडंफार ज्ञान आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही गुणवत्तेची हमी, क्वालिटी अश्युरन्स, याचा अर्थ गुणवत्तेची हमी. याचा जर आपण बघितलं तर ते 3 भागामध्ये आपल्याला त्याच्या ऍक्टिव्हिटीज धरता येतील. पहिली म्हणजे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक. काहीही कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम तयार होऊ नये याकरता जे काही काळजी घेतलेली असते, असे प्रतिबंधात्मक उपाय. हे युजुअली आपण जे काही ब्लड सॅम्पल्स आहेत त्याच्या टेस्टिंगच्या आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी याचा कन्सर्न असतो. असेसमेंट म्हणजे चाचणी करण्याआधी आपल्या ज्या काही गोष्टी आपण वापरणार आहोत, उदाहरणार्थ जे काही इन्स्ट्रुमेंट वापरतोय ते सॅम्पल आहे, आपण स्टँडर्डायझेशन करतो, याच्याविषयीची जे काही उपाययोजना केली जाते ती, आणि करेक्टिव्ह ज्या वेळेला अहवालामध्ये किंवा रिपोर्टमध्ये आपल्या काही चूक झालेली आहे असं जेव्हा आपल्याला लक्षात येतं, त्यावेळेला ती चूक दुरुस्त करण्याकरता केलेली करेक्टिव्ह अशा प्रकारची जी ऍक्शन असते. सो संपूर्ण क्वालिटी अश्युरन्स हा याचा एक प्रकारे प्रोग्राम लॅबोरेटरीने तयार करावा अशी अपेक्षा असते. तर या गुणवत्तेच्या हमीसाठी जो प्रोग्राम तयार करतात त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, प्रिव्हेंटिव्ह, असेसमेंट आणि करेक्टिव्ह उपाय आपल्याला योजायला लागतात. त्याच्यामध्ये प्री एक्झामिनेशन म्हणजे टेस्टिंग किंवा एक्झाम, ब्लड एक्झामिन करायच्या आधीच्या काय काय गोष्टी येतात. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञान घेणं, ही सर्वात महत्वाची गोष्ट होते. ऑपरेटर ट्रेनिंग मी तुम्हाला पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं. बहुतेक जण पहिल्या का दुसऱ्या दिवशी आपल्याकडे जेव्हा टेक्निशियन काम करत असतो त्याला विचारलं तर तो पहिल्यांदा उत्तर देतो, मला हिमॅटॉलॉजी सगळं येतं. हिमॅटॉलॉजी सगळं येतं म्हणजे काय, तर त्याला इन्स्ट्रुमेंट मध्ये ब्लड सिप कसं करायचं किंवा ब्लडचं सॅम्पल ठेवायचं कसं आणि आलेला रिपोर्ट फाईल कसा करायचा एवढंच ज्ञान असतं. पण ते इन्स्ट्रुमेंट कसं चालतंय, ते जो काही अहवाल देतोय, रिपोर्ट देतोय, तो बरोबर आहे की नाही चुकीचा आहे, आणि जे काही काम करतोय ते बरोबर करतोय, बरोबर पद्धतीने करतोय किंवा नाही, म्हणजे ज्याला आपण कॉम्पिटन्सी म्हणतो, त्या माणसाची त्याच्यामध्ये त्याची क्षमता तेवढीच आहे की नाही, त्याचं कौशल्य तयार झालंय की नाही, ह्याची हे बघणं हा एक फार महत्वाचा भाग झाला प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधात्मक गोष्टींमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काही टेस्टिंग करत असतो त्याच्यासाठी ब्लड कलेक्ट करत असतो. या ब्लड कलेक्शन मध्ये हे प्रोसेसिंग करताना ब्लडची सॅम्पल्स कशा पद्धतीने न्यावीत ह्याच्याविषयी आपली एकसूत्रता किंवा एकवाक्यता आहे की नाही, एकाच पद्धतीला आपण फॉलो करतो की नाही, का वेगवेगळ्या पद्धतीने ब्लड कलेक्शन चालतं, वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न करतात. स्पेसिमेनचं कलेक्शन असेल, स्पेसिमेनचं मिक्सिंग असेल, तसंच एक्झामिनेशन म्हणजे आपण सुरुवात झाल्यानंतर इन्स्ट्रुमेंट ऑन केल्यानंतर त्याचं फंक्शन चेक्स होतात की नाही, ते झालेत की नाही, ते बॅकग्राऊंड स्टार्टअप पास झालाय की नाही, बॅकग्राऊंड चेक नीट झालेली आहे की नाही, जी काही सिस्टीम मोजमाप करायला वापरणार आहोत ती कॅलिब्रेटेड आहे की नाही, कंट्रोल्स त्याच्यावरती वर्क होत आहेत की नाही हे बघणं, आणि मग पोस्ट एक्झामिनेशन मध्ये डेल्टा चेक्स
मुव्हिंग ॲव्हरेजेस, एक्सटर्नल क्वालिटी अश्युरन्स. आता याच्यामध्ये थोडं सखोल आपण खोलीवरती जाऊन बघूया की ह्याचा सगळ्याचा अर्थ नक्की काय आहे. हे सगळं आपण कशा करता करत असतो की कुठल्याही पद्धतीने आपल्या अहवालामध्ये आपण जो रिपोर्ट तयार केलेला आहे त्या रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारची चूक राहू नये. आणि म्हणून ही चूक कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये होऊ शकते तर एक म्हणजे सॅम्पल प्रोसेसिंग करायच्या आधीची स्थिती, ज्याला आपण प्री अॅनालिटिकल स्टेज म्हणतो. त्याच्यानंतर अॅनालिटिकल स्टेज म्हणजे सॅम्पल आपण इन्स्ट्रुमेंटला लावल्यापासून सॅम्पल पासूनचा जो रिपोर्ट तयार होतो, जे काही व्हॅल्यूज मिळतात त्याला अॅनालिटिकल प्रोसेस असं म्हणतात. आणि तो जो रिपोर्ट किंवा रिझल्ट आलेला आहे तो रिझल्ट मिळाल्यापासनं तो पेशंटच्या हाती जाईपर्यंत जी जी स्टेज असते किंवा फेज असते त्याला आपण पोस्ट अॅनालिटिकल अशी स्टेज म्हटली जाते. सो चूक व्हायची झाली तर या कुठल्याही स्टेजला ती चूक होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये बघण्यात आलेलं आहे की सर्वात जास्त चुकांचा जेव्हा अभ्यास करण्यात आला, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देशातनं अभ्यास करण्यात आला, त्यावेळेला असं लक्षात आलं की 65% चुका या जवळजवळ प्री अॅनालिटिकल स्टेजला म्हणजे सॅम्पल कलेक्शन करून ते लॅब मध्ये येईपर्यंत किंवा प्रोसेसिंग पर्यंत पोहोचेपर्यंत जो भाग आहे त्याच्यामध्येच 65 सगळ्या चुकांमधल्या 65% चुका ह्या भागात झालेल्या असतात. साधारणतः 20 ते 30% चुका या जो काही इन्स्ट्रुमेंटचा रिझल्ट निघतो त्या रिझल्ट निघाल्यापासनं तो पेपरवरती लिहून त्याची एंट्री करून त्याचा रिपोर्ट जो निघतो आणि जो रिपोर्ट दिला जातो पेशंटच्या हातामध्ये त्याचं प्रमाण हे जवळजवळ 20 ते 30% असतं. आणि खरं पाहता अॅनालिटिकल म्हणजे आपण जे क्वालिटी कंट्रोल आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणतो आणि अॅनालिसिस कंट्रोल करायला बघतो त्याच्यामध्ये हार्डली 5 ते 10% चुकांचा त्याच्यात सहभाग आहे. सो आता आपण वळूया प्री अॅनालिटिकल एरर्स. तुम्हाला सांगितलं तसं पॉसिबल कॉजेस ऑफ एरर्स बिफोर सॅम्पल इज अॅनालाइज. सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये इन्स्ट्रुमेंट वरती प्रोसेस होण्याच्या आधीचा जो भाग आहे त्यातल्या चुका या कॉमन कुठल्या असतात तर तुम्हाला या सगळ्या चुका दिसतील. सॅम्पल कलेक्शन, पेशंटची कंडिशन, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, पॉवर सप्लाय, रिएजंट, एक्सपायर्ड रिएजंट, कंटॅमिनेटेड रिएजंट. बऱ्याच वेळेला कलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच वेळाने त्याचं प्रोसेसिंग होतं तोपर्यंत किंवा घरी ब्लड कलेक्शन झालंय किंवा तुमच्या कलेक्शन सेंटरवरती ब्लड कलेक्शन झालेलं आहे आणि तिथपासनं लॅब पर्यंत येताना जे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते उन्हामध्ये ठेवलं जातं, त्याच्यावरती फार शेक केलं जातं, हलवलं जातं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सॅम्पल मिक्सअप. ब्लड कलेक्शन करताना माणसाला बरोबर पेशंटला आयडेंटिफाय करून तुझं नाव काय आहे हे विचारून, तुझं नाव हे आहे का असं न विचारता तुझं नाव काय आहे हे आयडेंटिफिकेशन करून त्याच पेशंटचं सॅम्पल त्याच टेस्ट ट्यूब मध्ये घेणं. ह्या सगळ्या स्टेजेस मध्ये चुका या 65% चुका आहेत. याच्यामध्ये या सगळ्या स्टेजेसचा फार मोठा वाटा दिसून येतो. आता उदाहरणार्थ सगळ्या सेल काउंटर मध्ये एक ईडीटीए वापरलं जातं. आता तुमचं ब्लड हे ईडीटीए मध्ये कलेक्ट झालेलं आहे की नाही एवढं आपण बघतो, पण हे K2 ईडीटीए म्हणजे डाय पोटॅशियम ईडीटीए मध्ये घेतलंय का ट्राय पोटॅशियम ईडीटीए मध्ये घेतलेलं आहे ह्यानी सुद्धा फरक पडू शकतो. थोडे अॅनालायझर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा मशीन बनवलं आणि एकूण जे काही रिएजंट्स वापरले जातात त्याच्यामध्ये ट्राय पोटॅशियम ईडीटीए प्रिफर केलं जातं, पण मॅक्झिमम अॅनालायझर्स मध्ये डाय पोटॅशियम ईडीटीए वापरलं जातं.
कुठलं अँटीकोॲग्युलंट वापरलंय त्यानुसार सुद्धा हे सॅम्पल कसं राहणार आहे, यातल्या सेल्सच्या साईज मध्ये, त्याच्या बाकीच्या वैशिष्ट्यांमध्ये काही फरक पडणार आहे का, ह्या गोष्टींवरती त्याचा इफेक्ट फार मोठा दिसून येतो. त्यामुळे अँटीकोॲग्युलंट कुठलं घेतलेलं आहे हे सुद्धा फार महत्वाचं होतं. जर तुम्ही सबर्बन साइट्स मध्ये किंवा टायर 2 टायर 3 सिटी मध्ये राहत असाल किंवा गावामध्ये जर चालवत असाल तर तुमच्याकडे लक्षात येईल की दर वर्षाला तुम्हाला अर्थिंगसाठी जी बाहेर पीठ जो खड्डा केलेला असतो त्याच्यामध्ये मिठाचं द्रावण टाकणं, मिक्सिंग करून काही गोष्टी टाकणं हे फार महत्वाचं असतं. आणि हे अर्थिंग जर मी तुम्हाला सांगितलं की हा सगळा सेल काउंटर आहे, हा विजेवरती चालणारा सेल काउंटर आहे आणि ह्या विजेला जर त्याचं अर्थिंग बरोबर दिलेलं नसेल तर प्लेटलेट काउंट मध्ये फार मोठा त्रास होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही जी अॅनालायझरला दिलेली इलेक्ट्रिकल लाईन आहे त्याला अर्थिंग चांगलं नाही आहे की नाही हे बघणं सुद्धा महत्वाचं असतं. मी तुम्हाला सांगितलं कलेक्शन विषयी की ते ईडीटीए सॅम्पल मध्ये, ईडीटीए टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं गेलं पाहिजे. काल कोणीतरी मला प्रश्न विचारला जो स्टार जो येतो रिझल्ट मध्ये त्याच्याविषयी, तर त्याच्याविषयी सुद्धा तुम्ही इथे बघाल की तुम्ही सिरिंज निडलनी घेताय का व्हॅक्युटेनरनी घेताय. याचं कारण एक असतं की सिरिंज निडल मधनं जेव्हा तुम्ही सिरिंजच्या साह्याने ब्लड घेत असता तेव्हा बऱ्याच वेळेला टेक्निशियन जो पिस्टन आहे, जो दट्ट्या आहे, माणसाच्या व्हेन मध्ये एंटर केल्या केल्या फाटकन तो दट्ट्या मागे ओढला जातो किंवा पिस्टन फाटकन फार स्पीडनी मागे ओढला जातो आणि निगेटिव्ह सक्शन क्रिएट केलं जातं. तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोक किंवा थम्सअप प्यायला गेला आणि त्याच्यात स्ट्रॉ घालून जर तो फाटकन त्याच्यातनं तुम्ही ओढायचा प्रयत्न केला तर काय होतं, बबल्स तयार होतात, त्याच्यामध्ये करंट्स तयार होतात. तशीच काहीशी अवस्था ज्या वेळेला तुम्ही पटकन सिरिंज मध्ये ब्लड घ्यायचा प्रयत्न करता त्यावेळेला होते. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर रक्ताची गुठळी होण्याचं जे मेकॅनिझम आहे, म्हणजे ब्लड मधलं क्लॉट होण्याचं जे मेकॅनिझम आहे हे ऍक्टिव्हेट केलं जातं. आणि त्याच्यामुळे अवस्था कशी होते तर खाली तुम्ही स्लाइड बघाल, जे उजव्या साईडला स्लाइडचं दृश्य आहे त्याच्यामध्ये लाल रक्तपेशी किंवा रेड ब्लड सेल्स आरबीसी तुम्हाला दिसत आहेत आणि आरबीसीच्या बाजूला जे रेड डॉट सगळे एकत्र आलेले आहेत ते म्हणजे प्लेटलेट क्लम्प्स आहेत. त्यामुळे असं लक्षात आलं की जेव्हा सिरिंज निडल वापरली जाते आणि त्याच्या सहाय्याने ब्लड कलेक्शन केलं जातं त्यावेळेला अशा प्रकारचं प्लेटलेट क्लम्पिंग बारीक 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 प्रमाणात दिसून येतं. आणि अशा याचा प्रॉब्लेम काय होतो तर एक तर प्लेटलेट काउंट स्टेबल राहत नाही, तो थ्रॉम्बोसायटोपिनिया किंवा लो प्लेटलेट मध्ये रिझल्ट होण्याची शक्यता असते. आणि ह्याचा प्रॉब्लेम हा इव्हन डब्ल्यूबीसी काउंटला अफेक्ट करण्यापर्यंत जाऊ शकतो. हे ब्लड घेतल्यानंतर ते कुठल्या पद्धतीने काय ऑर्डर मध्ये तुम्ही ते टेस्ट ट्यूब मध्ये टाकताय हे सुद्धा महत्वाचं असतं. इथे ती ऑर्डर दिलेली आहे की ब्लड जर एका वेळेला काढलं तर पहिल्यांदा ब्लड कल्चर साठीच्या टेस्ट ट्यूब मध्ये घ्यायचं, फॉलोड बाय सायट्रेट, कारण कोॲग्युलेशन स्टडीज सर्वात जो शेवटचा भाग आहे ब्लडचा तो जास्तीत जास्त फ्रेश भाग आहे ब्लड कलेक्ट केल्यानंतरचा, म्हणून प्रोथ्रॉम्बिन, पार्शल थ्रॉम्बोप्लास्टिन टाइम याच्याकरता जे आपण घेतो सायट्रेट मध्ये त्याच्यामध्ये ते पटकन घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर ज्या येतात या बॅक्टेरियोलॉजी, व्हायरोलॉजी, हार्मोन स्टडीज याच्याकरता येणाऱ्या ज्या टेस्टिंग्स आहेत त्याच्याकरता घेतलं गेलं पाहिजे. ईडीटीए हे त्याच्यानंतर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या स्थानावरती येतं ज्याच्यामध्ये तुम्ही ईडीटीए मध्ये घ्याल. आणि सर्वात शेवटी मात्र फ्लोराईड किंवा शुगर साठी जेव्हा ब्लड घेतलं तुम्ही त्या फ्लोराईड ट्यूब मध्ये सर्वात शेवटचा भाग
हा त्या फ्लोराईड ट्यूब मध्ये गेला पाहिजे. EDTA ला कदाचित असं होऊ शकतं की निडल जर EDTA ला कुठेतरी लागलेली असेल तर त्याच्यानंतर ती प्लेन ट्यूब मध्ये जर ब्लड घ्यायला गेला तर त्याच्यातलं ब्लड क्लॉट न होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय लेव्हलवरती हा ऑर्डर ऑफ ड्रॉ हा फार मोठ्या तयार केलेला आहे. आणि ही गाईडलाईन ही बहुतेक ठिकाणी चांगल्या ठिकाणी सगळीकडे ही वापरली जाते. त्यामुळे ऑर्डर ऑफ ड्रॉ ब्लड घेतल्यानंतर, ह्याला ऑर्डर ऑफ ड्रॉ म्हटलंय कारण हे व्हॅक्युटेनर साठी वापरता येतं. पण तुम्ही सिरीज निडल जरी वापरत असलात तरी सुद्धा घेताना पहिल्यांदा प्लेन ट्यूब मध्ये घेणं, त्याच्यानंतर EDTA मध्ये घेणं आणि त्याच्यानंतर फ्लोराईड मध्ये सर्वात शेवटी घेणं. ह्या प्रकारे जर ती ऑर्डर तुम्ही पाळली तर त्याचा फायदा होईल आणि तुमचे त्रास वाचू शकतात. हे ब्लड टेस्ट ट्यूब मध्ये घेतल्यावरती ते कशा प्रकारे मिक्स केलं जातंय हे सुद्धा फार महत्वाचं होतं. ब्लड घेतल्यानंतर नुसतं झटकणं किंवा हाताची थरथर केलं या पद्धतीने तर त्याचं मिक्सिंग बरोबर होतं असं नाही. उलट त्याच्यामुळे ऍक्टिव्हेशन गुठळी होण्याचं सुद्धा चालू होऊ शकतं. सो मिक्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. घेतल्या लवकरात लवकर मिक्स करणं, ते वर खाली अशा पद्धतीने स्लो मोशन मध्ये मी आता दाखवतोय त्या स्पीडनी ते कमीत कमी 8 ते 10 वेळेला नीट मिक्स होणं EDTA बरोबर हे गरजेचं असतं. आणि अर्थातच ज्या वेळेला तुम्ही प्रोसेसिंग करायला जाल त्यावेळेला तुम्ही ती ट्यूब आधी बाजूला ठेवलेली असते. त्यामुळे ती ट्यूब काढल्यानंतर साधारणतः 20 वेळेला अशाच प्रकारे त्याचं मिक्सिंग होणं, ज्या योगे सेल्स सगळ्या सुट्या होतील आणि त्यातला भाग फक्त टेस्टिंग करता घेतला जाईल एवढं बघणं. सो दिस इज द ऑप्टिमल मेथड ऑफ मिक्सिंग. आणि जर तुम्ही रोटर वापरत असाल तर एंड ओव्हर एंड, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर हे एंड ओव्हर एंड अशा प्रकारचं मिक्सिंग किंवा रोलर मिक्सर वर खाली करताना अशा प्रकारचं मिक्सिंग, पण ते सुद्धा किती तर मिनिटाला 15 ह्या रोटेशन मध्ये मिक्स करणारा जो मिक्सर आहे त्याच्यामध्ये केलं तर सेलचं प्रिझर्वेशन चांगलं राहतं. नाहीतर RBC फुटण्याची सुद्धा शक्यता असते. आणि जर RBC फुटल्या तर मायक्रोसाइट्स, शिस्टोसाइट्स या तयार होऊन त्याच्यामुळे तुमच्या प्लेटलेट काउंटला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याचप्रमाणे WBC ना सुद्धा धक्का पोचू शकतो. हे घेतल्यानंतर जर तुम्ही 3 पार्ट डिफरन्शियल वापरत असाल तर साधारणतः कलेक्शनच्या 6 ते 8 तासाच्या आत तुम्ही जर अनालायझर वरती अनालिसिस केलं तर त्याच्यातल्या ज्या व्हॅल्यूज आणि जे काही तुम्हाला रिझल्ट मिळतील हे जास्तीत हे बरोबर दिसतील. 6 ते 8 तासापेक्षा जास्ती जर ब्लड कलेक्शन करून झालेले असतील आणि ते नीट प्रिझर्व केलेलं नसेल तर मात्र यापासनं मिळणारा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये चुका असण्याची शक्यता ही फार मोठ्या प्रमाणात वाढू लागते. 5 पार्ट डिफरन्शियल काउंटर मध्ये साधारणतः कलेक्शनच्या 24 तासाच्या आत हे अशा प्रकारे प्रोसेसिंग करणं हे गरजेचं असतं. 24 तासानंतर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस येऊ शकतात. एवढंच काय की जसं टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला तुम्ही ब्लड कलेक्ट करून ठेवलेलं आहे ते किती जास्त आहे त्यानुसार सुद्धा प्लेटलेटचा साईज आणि इतर सेल्सचा साईज हा बदलू शकतो. त्यामुळे किती वेळापर्यंत तुम्ही रन करू शकता तर हे इथे 3 पार्ट डिफरन्शियलला 6 ते 8 तास आणि 5 पार्ट डिफरन्शियल करता ब्लड कलेक्शन नंतर 24 तास. सो हा पहिला भाग झाला, हा ब्लड कलेक्शन विषयी झाला. त्याच्यातच एक सांगायचं ती मी आधी सांगितली खरं ती गोष्ट, ते म्हणजे पेशंटचं आयडेंटिफिकेशन आणि ब्लडचं आयडेंटिफिकेशन. म्हणजे
सुवाच्य अक्षरात पेशंटचं नाव हे त्या टेस्ट ट्यूब वरती लिहिलं गेलं पाहिजे, ज्या योगे बरोबर अचूक पद्धतीने तुम्हाला ती टेस्ट ट्यूब ओळखता आली पाहिजे. 65% प्रॉब्लेम्स मी जे म्हटलं त्याच्यामध्ये हाही एक भाग आहे की चुकीच्या पद्धतीने लेबलिंग केलं गेल्यामुळे रिपोर्ट चुकीचा निघाला. आता वळूया आपण इन्स्ट्रुमेंटच्या साईडला. इन्स्ट्रुमेंट मध्ये रिएजंट डायल्युएंट पॅक जर फार हलवला गेलेला असेल, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या प्रकारचे बबल्स जर झालेले असतील, तर त्याच्यामुळे प्लेटलेट काउंट हा अफेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा मोठा डायल्युएंट पॅक जो आहे तो बरोबर पद्धतीने ठेवला गेलाय की नाही हे बघणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बुडबुडे तयार झालेले नाही आहेत ना, हे बघणं आवश्यक असतं. हा घेतल्यानंतर हा काय टेम्परेचरला स्टोअर केला गेलेला आहे. जेव्हा तुम्ही 20 लिटरचा पॅक आहे, थंडीच्या दिवसात किंवा फार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याच वेळेला रूम टेम्परेचरला यायला या डायल्युएंट पॅकला बराच वेळ लागतो. तुम्ही पहिल्या भागाकडे जर आठवून बघितलं भागातल्या गोष्टींकडे, तर ह्या टेम्परेचर नुसार सुद्धा फ्लोटिंग थ्रेशोल्ड व्हाईट ब्लड सेल्स साठीच्या या बदलत असतात आणि त्याच्यामुळे ते रूम टेम्परेचरला लवकरात लवकर येणं किंवा रूम टेम्परेचरला आल्याशिवाय याचं प्रोसेसिंग चालू करणं हे बरोबर ठरणार नाही. अर्थिंग विषयी मी तुम्हाला बोललो आणि तसंच हिमोलाइज क्यूसी. कधीही क्वालिटी कंट्रोलचं सॅम्पल बघितल्यानंतर आधी त्याच्यात लक्ष देऊन बघा की हे हिमोलाइज तर झालेलं नाहीये ना. कारण बऱ्याच वेळेला हे सॅम्पल ठेवून ठेवून ते जर बरोबर प्रिझर्व झालेलं नसलं तरी सुद्धा ते हिमोलाइज झाल्यामुळे क्वालिटी कंट्रोलचं सॅम्पलच डॅमेज्ड असल्यामुळे आपण विचार करत बसतो रिपोर्ट बरोबर काही क्वालिटी कंट्रोल पास का होत नाहीये, क्वालिटी कंट्रोल पास का होत नाहीये. तर शेवटी तुम्ही जे काही रॉ मटेरियल म्हणजे क्वालिटी कंट्रोल सॅम्पल वापरताय तेच जर वाईट असेल तर त्याच्यातनं येणारा रिपोर्ट हा चांगला असू शकत नाही. हा आधीचा भाग झाला प्री अनालिटिकलचा. आता आपण अनालिटिकल प्रोसेसकडे वळूया, जिथे सॅम्पल अनालाइज करायला आपण सुरुवात करतो, म्हणजे सॅम्पल ऍस्पिरेट करायला सुरुवात करतो. सो ह्या भागामध्ये बघण्याची गोष्ट कुठली की अनालायझरला रिपीटॅबिलिटी आहे की नाही, म्हणजे तो तेच उत्तर परत परत तसंच देतोय की नाही. ऍक्युरसी म्हणजे देतोय ते उत्तर बरोबर उत्तर देतोय की नाही. आणि आजूबाजूचा जो एन्व्हायरमेंटल प्रकार आहे ज्याच्यामध्ये अर्थिंग मी म्हटलं की अनालायझरच्या बाजूला कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेटरी इन्स्ट्रुमेंट न ठेवणं. त्याच्यात आपल्याला माहिती गोळा करायला लागेल ती म्हणजे कुठली, तर पहिलं रिपीटॅबिलिटी किंवा प्रिसिजन. बऱ्याच वेळेला लोक प्रिसिजन आणि ऍक्युरसी हे एकाच अर्थाने वापरतात, पण प्रिसिजन आणि ऍक्युरसी याच्यामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचं मोजमाप मी हिमोग्लोबिनसाठी मोजमाप करतोय, दर वेळेला मी तेच सॅम्पल तसंच रन केलं, रिपीट करून रन केलं, तर प्रत्येक रिपीट रनला मला 12, 11.9, 12.1, 12 अशा प्रकारची रिडिंग्स येत गेली, तर त्याला मी म्हणेन प्रिसिजन. परत परत केल्यानंतर तेच उत्तर आलं. पण ह्या सॅम्पलची खरी व्हॅल्यू जर 12.5 असेल तर मी म्हणेन की हे सॅम्पल प्रिसाइज, ह्या सॅम्पलचं उत्तर किंवा हे मशीन प्रिसाइज आहे, त्याचं प्रिसिजन उत्तम आहे, पण ते ऍक्युरेट नाहीये. म्हणजे ऍक्युरसी मध्ये हा दुसरा भागही येतो की ज्याच्यामध्ये प्रिसिजन म्हणजे परत परत तपासल्यानंतर तेच उत्तर देणं, हा प्रिसिजनचा भाग आला. आणि
जेव्हा तपासतो त्यावेळेला बरोबर उत्तर देणं, याला ॲक्युरसी म्हणून म्हणतात. त्याच्यानंतर कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशन म्हणजे काय, तर एक प्रकारे आपण त्या कुठल्याही इन्स्ट्रुमेंटला शिकवत असतो. 0 म्हणजे काय, आणि उदाहरणार्थ ब्लड शुगर साठी मी जेव्हा कॅलिब्रेट करतो, तुम्ही बऱ्याच वेळेला स्टँडर्ड रन करणं म्हणतो, ते स्टँडर्डायझेशन किंवा कॅलिब्रेशन म्हणजे काय, तर एक प्रकारे आपण त्या इन्स्ट्रुमेंटला शिकवतोय 0 कशाला म्हणायचं आणि 100 मिलीग्रॅम कशाला म्हणायचं. आणि त्या योगे जेव्हा आपण नंतर सॅम्पल रन करतो त्यावेळेला ते मशीन उत्तर देतं की ह्या सॅम्पलची व्हॅल्यू ही 78 आहे किंवा 85 आहे. जर आपण शिक्षणच बरोबर दिलेलं नसेल, म्हणजे त्या मशीनचं कॅलिब्रेशनच बरोबर झालेलं नसेल, तर येणारं उत्तर हे चुकीचंच मिळेल. बऱ्याच वेळेला लोक काय करतात की कॅलिब्रेशन किंवा स्टँडर्डायझेशन साठी जे स्टँडर्ड वापरतात तेच परत कंट्रोल म्हणून लावलं जातं आणि मग त्याचं उत्तर काढलं जातं. म्हणजे थोडक्यात कसं झालं बघा, की एका मुलाला मी शिकवलं 2 पंचे किती, तर 9. 2 गुणिले 5 किती, तर 9 म्हणून त्याला शिकवलं. आणि नंतर मी त्याला प्रश्न विचारला, काय रे बाळा 2 गुणिले 5 2 पंचे किती. आता त्यांनी जर उत्तर दिलं 9, तर ते चुकीचं उत्तर आहे का. त्याला जे शिकवलं गेलं तेच उत्तर त्याने दिलं. म्हणजे कॅलिब्रेशन साठी जे मी वापरलेलं आहे तेच मी कंट्रोल म्हणून वापरलं. तर जर चुकीच्या पद्धतीने कॅलिब्रेशन झालेलं असेल तर त्याचं उत्तरही तुम्हाला चुकीचं मिळेल. आणि म्हणून कॅलिब्रेटर किंवा स्टँडर्ड पेक्षा तुमचं क्वालिटी कंट्रोलचं सॅम्पल हे वेगळं असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यामध्ये ज्ञान मिळाल्यानंतर त्याची चाचणी ही बाहेरच्या माणसाने, उदाहरणार्थ आपण शाळेत असताना आपल्याला शाळेत शिकवलं जातं, पण आपल्याला ते कितपत कळलंय याचं उत्तर, हे किती कळलेलं आहे याचं उत्तर आपल्याला 10वीची म्हणजे बाहेरच्या बोर्डाची परीक्षा दिल्यानंतरच कळतं की त्याचं उत्तर बरोबर आहे की नाही. शाळेतलाच पेपर आपण सोडवून कदाचित तो उत्तर जसं सांगितलेलं आहे तुमच्या टीचरनी, चुकीचं शिक्षकांनी शिकवलेलं असेल, तर तो तुमच्या चुकीच्या उत्तरालाही बरोबर म्हणून मार्क देण्याची शक्यता आहे. म्हणून वेगळं येतं क्वालिटी कंट्रोल. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन लिनियरिटी. लिनियरिटी म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटची तो पॅरामीटर मोजण्याची क्षमता किती आहे. उदाहरणार्थ आपण बघूया वजन काटा जो असतो त्याच्याविषयी बघूया. सगळे वजन काटे आहेत. सोनाराचा वजन काटा एक असतो, वाण्याकडचा वजन काटा एक असतो आणि रेल्वे स्टेशनवरचा वजन काटा एक असतो. त्या काट्याची सुद्धा लिनियरिटी असते. तुम्ही जर रेल्वेवरच्या वजन काट्यावरती जर मिलीग्रॅम मध्ये चेक करायला गेलात तर त्याच्यावरती बरोबर उत्तर येणार नाही. तसंच सोनाराकडे जाऊन तुम्ही किलो किंवा क्विंटलचं वजन करायला गेलात तर येणार नाही, कारण त्या इन्स्ट्रुमेंटची लिनियरिटी ही ठरलेली आहे. आपण असं बघूया, सोनाराकडे गेलात तर तुम्हाला साधारणतः 250 ग्रॅम पर्यंत, 0 ते 250 ग्रॅम पर्यंत त्याची लिनियरिटी असेल आणि ते मोजता येईल. तेच तुम्ही भाजीवाल्याकडे गेला तर तो 50 ग्रॅम पासनं आपल्याला 2 किलो पर्यंत मोजू शकेल. म्हणजे त्या पॅरामीटर त्या वजनाच्या काट्यावरती 50 ग्रॅम ते 2 किलो ही त्याची लिनियरिटी झाली. म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटची त्या गोष्टीला काही क्षमता असते. हॅलो, ही जी क्षमता आहे ही लिनियरिटी झाली. एक्सक्यूज मी सर. हा बोला सर, एकदा प्रिसिजन आणि रिपीटेबिलिटी एकदा परत घ्याल का. प्रिसिजन
प्रिसिजन म्हणजे एकच सॅम्पल मी 10 वेळेला जर रन केलं तर ते सारखंच उत्तर देतं की नाही ओके हे बघणं त्याला प्रिसिजन म्हणतात. ओके म्हणजे दर वेळेला ते तेच उत्तर देतंय तर ते प्रिसाईज आहे किंवा प्रिसिजन आहे, त्याची रिपीटॅबिलिटी उत्तम आहे असं म्हटलं जातं. पण समजा आता उदाहरणार्थ घ्या, एखाद्या ब्लडचं सॅम्पलची हिमोग्लोबिन 12.5 असायला पाहिजे. ते तुम्ही 10 वेळेला रन केलं आणि तुमच्या मशीननी जर 11 म्हणून त्याचं उत्तर दिलं ओके तर याचा अर्थ दरवेळेला 10 वेळेला रन केल्यानंतर तुम्हाला 11च उत्तर देत आहे. याचा अर्थ तुमचं मशीन हे प्रिसाईज आहे, त्याचं प्रिसिजन उत्तम आहे. ओके पण ते ऍक्युरेट नाहीये, कारण ऍक्युरेट म्हणजे बरोबर उत्तर काय आहे तर ते 12.5 असायला पाहिजे. 12.5 म्हणजे ते आता हे मी तुम्हाला कॅलिब्रेशन विषयी सांगितलं ना, त्याच्याशी कोरिलेट करा की तुम्ही जर प्रॉपरली कॅलिब्रेट मशीन केलेलं नसेल, म्हणजे बेपंचे 10च्या ऐवजी बेपंचे 9 म्हणूनच शिकवलेलं असेल तर ते मिळणारं उत्तर कितीही प्रिसिजन उत्तम असेल तरी ते चुकीचं म्हणजे इनॲक्युरेट, ऍक्युरसी नसलेलं उत्तर मिळणार. ओके आलं लक्षात? त्यामुळे त्या कॅलिब्रेशनचा फार मोठा महत्वाचं काम आहे स्टँडर्डायझेशन. आणि हे फक्त हिमॅटॉलॉजी अॅनालायझर मध्ये नाही तर कुठल्याही मशीन मध्ये हे सर्वात महत्वाचं आहे. कारण मशीन हे मडकं आहे, एक प्रकारचं माती आहे. त्या मातीला तुम्ही आकार देऊन शिकवत असता की तू काय करायचंयस काय नाही. ओके त्याला आधीपासून बोला. आणि ऍक्युरसी सर, मी ऍक्युरसी तेच म्हटलं ना, ऍक्युरसी मध्ये जे उत्तर आहे ते अचूक उत्तर देणं, 12.5ला 12.5च म्हणणं म्हणजे ते ऍक्युरेट झालं. ओके हा प्रिसिजन आणि ऍक्युरसी मधला फरक आहे. हो थँक्यू सर. ठीक आहे. हो आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सेल्स किंवा पेशींशी डील करत असल्यामुळे, आणि हा फक्त पार्टिकल काउंटर आहे, म्हणजे कुठलाही हिमॅटॉलॉजी अॅनालायझर मध्ये जर तुम्ही त्याच साईजचे वेगळे कुठले पार्टिकल्स पास केले तरी सुद्धा आपल्याला रीडिंग मिळण्याची शक्यता असते. रीडिंग असते, त्या भोकातनं जाणारं पार्टिकल कसं आहे त्याच्यानुसार ते रिझल्ट देत असतं. असं एक अत्यंत बेसिक लेवलला सांगतोय मी तुम्हाला. तर त्यामुळे जसं आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये वगैरे एक फक्त क्यूसी मेथड जी वेस्टगार्ड रूल आहे तेवढा वापरतो आणि पुढे जातो, तर तसं या हिमॅटॉलॉजी अॅनालायझर मध्ये आपल्याला करणं फार कठीण असतं. So no single QC method can provide all the information for truly effective quality assurance. आणि म्हणून मोठ्या मोठ्या लॅबोरेटरीज मध्ये सुद्धा तुम्ही बघाल की क्वालिटी कंट्रोलची जी सॅम्पल्स येतात, म्हणजे मॅन्युफॅक्चररचे कंट्रोल येतात, ते वापरले जातात. त्याचबरोबर रिटेन सॅम्पल सुद्धा रन केले जातात आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी ज्या आता मी त्याला स्पर्श करणार आहे पुढे, त्या गोष्टी सुद्धा याच्यात बघितल्या जातात. तुम्ही बघितलं तर हिमॅटॉलॉजी लॅबोरेटरीमध्ये कमर्शियल कंट्रोल वापरणं, नोन पेशंटची सॅम्पल्स वापरणं, X:B, परवा एका कोणीतरी दर्शकांनी प्रश्न विचारला होता अटेंडीनी, तर ते वापरणं, एक्सटेंडेड QC वापरणं, क्वालिटी अश्युरन्स प्रोग्रामचा उपयोग करणं, अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी वापरून ह्या सगळ्या प्रोसेसवरती, या चाचणीवरती चांगल्या प्रकारचा कंट्रोल आणणं हे गरजेचं होतं. म्हणजे ज्या योगे ते जर बरोबर वागत नसेल, बरोबर चालत नसेल अॅनालायझर, तर तो पटकन पकडीत येईल, डिटेक्शन होईल. कुठली चूक होत असेल तर ती पटकन पकडली जाईल. याच्या करता म्हणून वेगवेगळ्या पद्धती एकाच वेळेला वापरल्या जात असतात आणि ते फार महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टींवरती क्वालिटी अश्युरन्स किंवा गुणवत्तेची हमी ही कायम ठेवण्याकरता. सो कॉमनेस्ट काय वापरले जातात तर मॅन्युफॅक्चरर कडनं
मॅन्युफॅक्चररनी दिलेले कंट्रोल्स हे सगळीकडे वापरले जातात. पण ह्याच्यात सुद्धा तुम्ही बघाल की सिस्मेक्सच्या मशीन्स वरती वापरले जाणारे कंट्रोल आणि होरिबा किंवा कुल्टर वरती वापरले जाणारे कंट्रोल हे एकमेकांमध्ये मिक्सिंग करून वापरता येत नाही. युजली हे 2 किंवा 3 लेवलचे असतात, ज्याच्यामध्ये लो लेवल, मीडियम म्हणजे नॉर्मल लेवलचं कंट्रोल आणि हाय किंवा ॲबनॉर्मल लेवलचं कंट्रोल. ऑफकोर्स हाय आणि लो ही ॲबनॉर्मल लेवलची कंट्रोल झाली. युजली मॅन्युफॅक्चरर हे 30 ते 90 दिवसाच्या लॉट्स मध्ये काढत असतो. कारण का सांगा बघू? कारण याचं हे आहे की त्या आरबीसीज ह्या तशाच राहू शकत नाही. बाहेर सुद्धा बघितलं आपण ब्लड डोनेशन करतो, ते ब्लड डोनेट केल्यानंतर आरबीसीची लाईफ स्पॅन किती आहे, तर 120 दिवसाचा धरला जातो. पण सगळ्या एका वेळेला ब्लड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही जुन्या आरबीसीज असतील, काही नवीन आरबीसीज असतील, तेव्हा त्याच्यातल्या 45 दिवसापर्यंत आरबीसीज राहू शकतात. हे ब्लड डोनेशनच्या बॅग मध्ये सुद्धा तुम्ही बघता की साधारणतः 45 दिवसांपर्यंत ते ब्लडची बॅग वापरली जाते, नंतर फेकून दिली जाते. तसंच काहीसं हे मॅन्युफॅक्चरर कमर्शियल कंट्रोल मध्ये सुद्धा असल्यामुळे त्यांना दर 45 दिवस 90 दिवस या सर्क्युलेशन मध्ये ते लॉट्स सतत तयार करून विकायला लागतात. याचा बेनिफिट काय आहे जर मॅन्युफॅक्चररनी दिलेला कंट्रोल वापरला तर ज्या इन्स्ट्रुमेंट करता तो कंट्रोल तयार केलेला आहे त्याच्यावरती तो बरोबर येण्याची आवश्यकताच आहे. त्यामुळे तो स्पेसिफिक आहे इन्स्ट्रुमेंटला. आणि या पद्धतीने तुम्हाला इन्स्ट्रुमेंटचं प्रिसिजन चांगलं आहे की नाही हे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता. पण ह्याच्यातला प्रॉब्लेम काय आहे तर मॅन्युफॅक्चररच्या कंट्रोलमध्ये तो ज्या काही कंट्रोलची रेंज देतो ही बऱ्याच वेळेला रेंज फार वाईड असते, फार रुंद असते. म्हणजे आयडियली तुम्ही बघायला गेलात तर आपण एक उदाहरणादाखल सांगतो की ब्लड शुगरचं सॅम्पल मी मुद्दामून वेगळं हे बायोकेमिस्ट्री मध्ये घेतोय. बऱ्याच वेळेला लोकांना ते लक्षात पटकन येतं. म्हणून क्वालिटी कंट्रोलचं जे ब्लड शुगर साठी क्वालिटी कंट्रोल सॅम्पल आहे त्याची टार्गेट व्हॅल्यू ही 100 यायला पाहिजे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने क्वालिटी कंट्रोल करत असाल तर तुम्हालाच त्या 20 वेळेला रन केल्यानंतर तुमची 2SD ची रेंज येईल समजा 90 ते 110. तर बऱ्याच वेळेला मॅन्युफॅक्चररची तुम्ही कंट्रोलची रेंज बघितली तर ती 80 ते 120 एवढी वाईड असते. पण त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की जर एखाद्याच्या मशीनवरती 85 रिडिंग देत असेल तर तो माणूस ते ऍक्सेप्ट करतो, पण ऍक्च्युअली त्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे 100 यायला पाहिजे. आणि त्यामुळे एकदा 85 आली, एकदा 99 आली, एकदा परत 87 आली तर त्याच्या दृष्टिकोनातनं अरे हे क्वालिटी कंट्रोल बरोबर येतंय. त्याची वाईड रेंज असल्यामुळे तो ऍक्सेप्ट करतो, पण खरं पाहता त्या क्वालिटी कंट्रोलला किंवा त्या मशीनला प्रिसिजन नाहीये हेच त्याच्या लक्षात येत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला हे असं सांगितलं जातं की साधारणतः 20 वेळेला पहिल्यांदा मॅन्युफॅक्चररने दिलेली रेंज वापरायला सुरुवात करा, पण 20 वेळेला तुम्ही ते सॅम्पल रन केलं तर स्वतःचं प्रिसिजन कसं आहे म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन किती होतंय याचा वापर करून ±2 स्टँडर्ड डेव्हिएशन किती असायला पाहिजे हे आयडेंटिफाय करा आणि ते वापरा. लक्षात ठेवा की हे सुद्धा सॅम्पल जे कमर्शियली कंट्रोल्ड असतं ते प्री ट्रीटमेंट केलेलं असतं आणि ते त्या इन्स्ट्रुमेंट करता स्पेसिफिक असतं. पण हे प्री ट्रीटेड आहे म्हणून बराच काळ चालू राहू शकतं असं नाही. तर प्रत्येक क्वालिटी कंट्रोलच्या सॅम्पल वरती ते किती दिवस ओपन केल्यानंतर किती दिवस स्टेबल राहू शकतं त्याची सुद्धा डेट दिलेली असते आणि ती पाळणं हे गरजेचं आहे.
सो आता क्वालिटी कंट्रोल आलं म्हणजे त्याच्या मागोमाग आलं वेस्टगार्ड रूल. वेस्टगार्ड रूल मध्ये बहुतेक एक 90% लॅबोरेटरीमध्ये एकच रूल वापरला जातो, 1-2S. म्हणजे काय, जर कंट्रोल रन केल्यानंतर कंट्रोलच्या रिडिंगला 1-2S चा फ्लॅग आला, 2 स्टँडर्ड डेव्हिएशनच्या बाहेर गेलं रीडिंग, तर लगेच कॅलिब्रेशन केलं जातं. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. जर वेस्टगार्डचा मल्टी रूल बघितला तर त्याच्यात सुद्धा तो काय सांगतो की जर तुम्हाला एक पॉइंट, एक कंट्रोलची व्हॅल्यू ही एका वेळेला तुम्हाला 2 SD बाहेर आली तर त्याच्या आधीची व्हॅल्यू बघा. म्हणजे काय येतं तर 2-2SD. जर लागोपाठच्या 2 व्हॅल्यूज तुम्हाला 2SD बाहेर आल्या असतील तर ह्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही आउट ऑफ कंट्रोल असं टेस्टिंग सिस्टीम आहे असं समजा. जर तुम्हाला एक पॉइंट हा 3SD बाहेर, लिमिटच्या बाहेर आला तर तो डेफिनेटली आउट ऑफ कंट्रोल सिच्युएशन आहे हे समजून पुढे काम करायचं थांबवा. सो पहिला रूल येतो 1-3S, म्हणजे 1.3SD बाहेर. 1.2SD बाहेर असेल तर परत मागचं बघा उत्तर आणि तो 2.2SD बाहेर गेलेत का बघा. अशा पद्धतीने तो वेस्टगार्डचा रूल हा त्यांनी तिथे दिलेला आहे, जो समोर तुम्हाला आता स्लाइड वरती दिसतोय. आणि जर हा रूल त्याप्रमाणे व्हायोलेट होत असेल, हा नियम तोडला जात असेल, तर मात्र ते आउट ऑफ कंट्रोल, म्हणजे ते मशीन किंवा ती टेस्टिंग सिस्टीम याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे, चूक आहे असं समजून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रोसेसिंग करणं थांबवा. पहिल्यांदा बघा की हा फॉल्ट नक्की कशात आहे. फॉल्ट कशा कशात असू शकतो. फॉल्ट तुम्ही जे कंट्रोल सॅम्पल वापरताय त्याच्यामध्येच पहिला असू शकतो. म्हणजे कंट्रोलचं सॅम्पल एका लॉटचं आणि व्हॅल्यूज बघताय तुम्ही दुसऱ्या लॉटच्या. म्हणून पहिल्यांदा बघा की सॅम्पल मध्ये डिटिरिओरेशन नाहीये ना. तुम्ही सॅम्पल क्वालिटी कंट्रोलचं जे सॅम्पल लावताय तर त्याच्या व्हॅल्यू मॅच तुम्ही त्याच लॉटशी करताय का वेगळ्या लॉटशी करताय, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर बघा की काल किंवा परवा या क्वालिटी कंट्रोलच्या व्हॅल्यूज कशा येत होत्या. कदाचित तुम्हाला डिटिरिओरेशनचा ट्रेंड म्हणजे हळूहळू हळूहळू खाली उतरत असताना किंवा हळूहळू हळूहळू व्हॅल्यू वरती जात असताना तुम्हाला दिसून येतील, ज्या योगे तुम्हाला फाइंड आउट करता येईल की सॅम्पल हळूहळू डिटिरिओरेट होतंय का. पुढे बघायला लागेल की इन्स्ट्रुमेंट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतोय आणि तो हळूहळू हळूहळू वाढत चाललेला आहे, ते पिकअप करणं. तिसरी स्टेप आली की रिपीट ॲसे. पहिल्यांदा त्याच सॅम्पलनी तुम्ही रिपीट करून बघा, परत तेच उत्तर आलं तर ह्याचा अर्थ प्रिसिजन मध्ये प्रॉब्लेम नाहीये, इन्स्ट्रुमेंट प्रिसाइज आहे. तसं झालं तर दुसरं सॅम्पल वापरा, दुसऱ्या लेव्हलचं क्वालिटी कंट्रोल सॅम्पल वापरा आणि बघा त्याच्यात पण प्रॉब्लेम येतोय का. कारण याचा अर्थ कदाचित सॅम्पल मध्येच प्रॉब्लेम असू शकतो. आणि मग येतं ते व्हेरीफाय इन्स्ट्रुमेंट. संपूर्ण टेस्टिंग सिस्टीम बघितली तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात. तुम्ही जे सॅम्पल वापरताय, क्वालिटी कंट्रोलचं सॅम्पल वापरताय ते आलं, इन्स्ट्रुमेंट आलं, त्याच्यामध्ये जे रिएजंट तुम्ही वापरताय ही तिसरी गोष्ट आली. चौथी गोष्ट आली कॅलिब्रेशनची. कॅलिब्रेशन ओव्हरनाईट बदलायचं काय काम आहे. ते होऊ शकतं जर तुमचं इन्स्ट्रुमेंटच तेवढं सेन्सिटिव्ह असेल किंवा अर्थिंगच माझं बरोबर नसेल तर मला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे कॅलिब्रेशन सर्वात शेवटी करायचं असतं. पण जे आपल्याकडे बऱ्याच वेळेला इव्हन बायोकेमिस्ट्री मध्ये बघाल की उतरलेला रिएजंटला आपण परत कॅलिब्रेशन करतो. म्हणजे बघा ना की सकाळी तुम्ही क्रिएटिनिनचा रिएजंट घेतला, जसजसा वेळ गेला तसतसा त्या क्रिएटिनिनच्या रिएजंटचा रंग वाढत चालला, ब्लँक व्हॅल्यू वाढत चालली.
आणि संध्याकाळी त्याचं उत्तर बरोबर येईना, म्हणून मी काय केलं, कॅलिब्रेशन करून टाकलं. फॅक्टर वेगळा आला, उतरलेल्या रिएजंट प्रमाणे मी माझं कॅलिब्रेशन करून टाकलं आणि रिझल्ट काढले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत तोच रिएजंट घेतला, तो अजून उतरलेला आहे, परत मी काय केलं, कॅलिब्रेशन केलं. असं किती वेळेला करणार? जर रिएजंट उतरलेला आहे तर याचा अर्थ तो वापरण्याला अयोग्य झालाय, म्हणजे तो रिएजंट बदलायची आवश्यकता असते. आपण काय करतो, आपण त्या मशीनला वेगळं ज्ञान देतो की आता ह्याप्रमाणे तू मोज, आता याप्रमाणे मोज, असं सतत मोजायला राहणं, हे असं सतत शिकवणं, सतत कॅलिब्रेट करायला लागणं, हे एका अनस्टेबल टेस्टिंग सिस्टीमचं उदाहरण आहे. आता अनस्टेबल म्हणजे अनरिलायबल, ज्याच्यावरती मी विश्वास ठेवू शकत नाही, अशा प्रकारची टेस्टिंग सिस्टीम. आणि तशाच पद्धतीने आपण दिवसेंदिवस, महिनोमहिने, साल हे अशा पद्धतीने टेस्टिंग करतोय. कुठेतरी काहीतरी चुकतंय, त्याच्यात बघण्याची गरज आहे. हे वेस्टगार्डचे रूल असेच्या असे वापरले जातात का? तर हिमॅटॉलॉजी मध्ये वापरले जात नाही. त्याच्यामध्ये प्रिफर्ड रूल कुठले आहेत? मी तुम्हाला सांगितलं तसं 1.3 SD, 1.3 SD बाहेर गेला असेल तर, किंवा लागोपाठचे 2.2 स्टँडर्ड डिव्हिएशनच्या बाहेर गेले असतील तर, किंवा लागोपाठच्या 2 पॉइंट्स मध्ये 4 SD डिफरन्स असेल तर, म्हणजे एकदा व्हॅल्यू मला निगेटिव्ह मिळाली 2 SD आणि दुसऱ्या वेळेला पॉझिटिव्ह 2 SD पलीकडे मिळाली, एवढा फरक येत असेल तर ते दर्शवतं तुमची सिस्टीम अनस्टेबल आहे. मग त्या सिस्टीम मध्ये येतं सॅम्पल, रिएजंट आणि इन्स्ट्रुमेंट, या तिन्ही गोष्टी येतात आणि त्याच्याच बरोबर ते चालवणारा मनुष्य सुद्धा येतो. ह्या सगळ्या गोष्टींकडे बघायची आवश्यकता असते. हे जे रूल आहेत हे 18-20 पॅरामीटर जे काय मिळत असतील त्या सगळ्या पॅरामीटरसाठी वापरले जातात. आता याच्यात एक प्रश्न येतो, समजा जर एकच पॅरामीटर त्यातला इकडे तिकडे गेला असेल तर, बऱ्याच वेळेला एकच पॅरामीटर किंवा दोनच पॅरामीटर इकडे तिकडे असणं हे रॅन्डम एररचं उदाहरण झालं. त्याच्याकरता काही फार त्रास घेण्याची आवश्यकता नाही. पण 3 पेक्षा जास्त पॅरामीटर जर हललेले असले तर याचा अर्थ क्वालिटी कंट्रोल बरोबर नाहीये, सिस्टीम स्टेबल नाहीये. लक्षात घ्या, फक्त 1 किंवा 2 नाही तर 3 पॅरामीटर हललेले असतील, पण म्हणून तुम्ही प्लेटलेट एमपीव्ही बघायचं नाही. मग ते अक्रॉस द बोर्ड हिमोग्लोबिन, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट याच्यातले 3 वेगळे पॅरामीटर आहेत का, हे बघणं फार गरजेचं आहे. या आधीच्या स्लाइड मध्ये मी पहिलं लिहिलेलं आहे, इसेन्शियल टू एन्श्योर दॅट युअर अॅनालायझर हॅज हाय बायोलॉजिकल व्हेरिएशन टू अॅनालिटिकल व्हेरिएशन रेशो. मगाशी तुम्ही प्रिसिजन विषयी मला विचारलात ना, तर त्या प्रिसिजन वरनं तुम्ही तुमच्या सिस्टीमला, मी 20 वेळेला किंवा 10 वेळेला सॅम्पल रन केल्यानंतर मला एक CV मिळतो, म्हणजे त्या सॅम्पल मध्ये व्हेरिएशन किती येतंय याचा अंदाज मला त्याच्यावरनं बांधता येतो. हा जो अॅनालिटिकल व्हेरिएशन आहे किंवा इम्प्रिसिजन आहे, ते मी बायोलॉजिकल व्हेरिएशन म्हणजे रिको म्हणून एक मनुष्य आहे ज्यांनी ह्या व्हॅल्यूज किती असायला पाहिजेत ते दिलेलं आहे, त्या ह्या व्हॅल्यूज मी शेअर करतोय. तुम्ही बघितलं तर या चार्टवरती डिझायरेबल स्पेसिफिकेशन म्हणून एक उजव्या हाताचा मोठा कॉलम आहे, ज्याच्यामध्ये टोटल एरर किती आहे, किती असायला पाहिजे हे त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर तुमचा अॅनालायझर नॉर्मल केसमध्ये तुम्हाला 4.1च्या 1/3 म्हणजे तुम्हाला तुमचा CV हा 1.4 किंवा 1.5 पेक्षा जास्त असता कामा नये प्रिसिजनला. अशा पद्धतीने तुमचा जर अॅनालायझर वागत असेल तर तो अॅनालायझर चांगला, ज्याच्यामध्ये प्रिसिजन उत्तम आहे, असं
त्यांनी हिमोग्लोबिन, हिमॅटोक्रिट, एरिथ्रोसाइट काउंट, रेड ब्लड सेल, MCH, MCHC या सगळ्यांकरता म्हणून स्पेसिफिकेशन्स दिलेली आहेत आणि डिझायरेबल म्हणजे जी आपल्या अनालायझरला असावीत असं वाटणं जे आहे त्याच्यासाठी टोटल एरर अलावेबल हे सुद्धा दिलेलं आहे. तुमचं CV टोटल एरर अलावेबल डिव्हाइडेड बाय तुमचा CV एवढं करून जर तुम्हाला 3 हे उत्तर येत असेल तर याचा अर्थ तुमचं मशीन उत्तम पद्धतीने काम करतंय हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्हाला. आता हे झालं मॅन्युफॅक्चररनी प्रोव्हाइड केलेल्या कंट्रोल विषयी. पण ह्याच्याविषयी सुद्धा काय, त्याच्याशिवाय दुसरं काय करता येईल किंवा त्याच्या बरोबरीने आणखीन काय करायला लागतं, तर 3 प्रकार इथे दिलेले आहेत. स्टोर्ड सॅम्पल किंवा ह्याला रिटेन्ड सॅम्पल असंही म्हणतात. ऑफकोर्स मी दुसऱ्या दिवशी सकाळी, आदल्या दिवशी संध्याकाळचं सॅम्पल वापरू शकतो, कारण तुम्हाला सांगितलं स्टॅबिलिटी ही साधारणतः 24 तासापर्यंत ही राहू शकते 5 पार्टला. काल रन केलेलं सॅम्पल हे मी जर आज परत रन केलं तर तो एक प्रकार झाला क्वालिटी कंट्रोलचा. दुसरं इंटर पॅरामेट्रिक चेक, ज्याला हिमोग्लोबिन आणि HCTचा चेक असं म्हणता येईल. आणि तिसरा हा डेल्टा चेक झाला, म्हणजे त्याच पेशंटच्या सॅम्पल 15 दिवसांमध्ये परत आलं तर त्याच्यामध्ये किती फरक असू शकतो. जर माणसामध्ये काही फरक झालेला नसेल तर कितीपर्यंत फरक असू शकतो याच्याविषयीचे काही ठोकताळे आपण वापरू शकतो. तेही दिलेले आहेत. याच्याशिवाय ॲव्हरेज ऑफ नॉर्मल, काल एक्स बार Hello. बी विषयी. हा एक्सक्यूज मी सर, ऐका ना. हॅलो 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 सर. हॅलो बोला. सर, माझ्याकडे होरीवाचं 5 पार्टच आहे, त्यामध्ये HCT अबाउट टॉलरन्स आउट असेल, ठीक आहे? किंवा आणखी आपण ना हे बघा लक्षात घ्या, आपण जे प्रश्न आहेत ना हे सर्वात नंतर घेऊया. ओके सर, ठीक आहे. हा, कारण नाहीतर हे सगळं वाढत जाईल आणि ते पूर्ण होणार नाही लेक्चर. ओके ओके सर, ठीक आहे, चालेल. ओके. ॲव्हरेज ऑफ नॉर्मल म्हणजे काय, तर एक्स बार बी याच्याविषयी जे बोलणं झालं की 20 हेल्दी पेशंट्स यांची व्हॅल्यू घ्यायची. पण पहिल्यांदी तुम्हाला रेंज इस्टॅब्लिश करायला जवळजवळ 300 ते 500 पेशंटचा डेटा त्याच्यामध्ये आवश्यक असतो आणि मग बुल्स अप्रोच त्याच्यामध्ये वापरून एक्स बार बी बघायला लागतो. ज्या लॅबोरेटरीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती काम येतं त्या हॉस्पिटल बेस्ड लॅबोरेटरीज किंवा मोठ्या लॅबोरेटरीज मध्ये या प्रकारे जो काही तो आता समोर फॉर्म्युला दिसतोय त्याच्याप्रमाणे तुम्हाला एक्स बार बी हे सेट करून ते मॉनिटर करणं शक्य असतं. याला ॲव्हरेज ऑफ नॉर्मल अशा प्रकारे म्हटलं जातं. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं डुप्लिकेट टेस्टिंग हे फार फ्रिक्वेंटली वापरलं जातं, कारण बऱ्याच वेळेला मॅन्युफॅक्चरर कंट्रोल विकत घेणं शक्य नसतं किंवा तो स्टेबल राहणं हा प्रॉब्लेम असू शकतो. म्हणून काय केलं जातं, तर याच्यावरनं तुम्ही मशीन प्रिसाइसली किती काम करतंय हे बघू शकता. याचाच आणखीनही उपयोग मी काहीतरी आहे, तो थोडा वेगळा आहे, मी दाखवू शकतो नंतर. टेस्ट 10 कन्झिक्युटिव्ह सॅम्पल्स इन डुप्लिकेट. 10 सॅम्पल्स ही रिपीट मध्ये रन करा. त्या 2 सॅम्पल्स मध्ये, सॅम्पलच्या 2 रिडिंग मध्ये किती फरक येतोय तो बघायचा आणि तो म्हणजे जो काही फरक आहे त्याच्यावरनं त्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन किती आहे हे फाइंड आउट करायचं. याच्यामुळे काय होईल, तर सबसिक्वेंट डुप्लिकेट टेस्ट शुड नॉट डिफर फ्रॉम इच अदर बाय मोर दॅन 2 स्टँडर्ड डेव्हिएशन. म्हणजे तुमच्याच मशीनवरती एखादं सॅम्पल मी डुप्लिकेट रन करत गेलो तर त्या 2 सॅम्पल मध्ये मॅक्झिमम कितीचा फरक अलावेबल आहे हे मला याच्यावरनं कळतं. हे एकदा इस्टॅब्लिश झाल्यावर तुम्ही कालचं संध्याकाळचं सॅम्पल दुसऱ्या दिवशी जेव्हा परत रन करता ते जर तसंच उत्तर विदिन त्या 2 SD मिळालं तर याचा अर्थ तुमचं मशीनचं प्रिसिजन हे चांगलं आहे आणि तुम्ही हे वापरू शकता.
एखाद्या लॅबमध्ये जर बऱ्याच बॅचेस रन होत असतील तरी सुद्धा आम्ही सांगतो आधीच्या बॅच मध्ये किती रिडिंग आहे आणि नंतरच्या बॅच मध्ये तेच सॅम्पल रन केल्यावरती फरक किती आहे यानुसार आपण क्वालिटी कंट्रोल चेक त्याच्यावरती ठेवू शकतो. कोणाचा तरी ऑडिओ चालू आहे, ऑडिओ बंद करा प्लीज, डिस्टर्बन्स येतोय. माझ्या लॅबमध्ये असंच प्रकारचं वर्किंग करून आणि जो काही मॅन्युफॅक्चरर कंट्रोल आहे तो सुद्धा वापरून आम्ही हा क्रिटिकल डिफरन्स किती असावा हे वेगवेगळ्या लेव्हलला सेट केलेलं आहे. म्हणजे हिमोग्लोबिन 6च्या आसपास असेल तर 2 रिझल्ट्स मध्ये किती फरक यावा तर 0.52 पर्यंतचा डिफरन्स हा ऍक्सेप्टेबल डिफरन्स आहे. 12.5 हिमोग्लोबिन असेल तर 1 पर्यंतचा दोन व्हॅल्यूज मध्ये 1 पर्यंतचा डिफरन्स हा ऍक्सेप्टेबल डिफरन्स आहे. अशा प्रकारे आम्ही माझ्या लॅबोरेटरीच्या स्वतःच्या लॅबोरेटरीच्या व्हॅल्यूजला ऍक्सेप्टेबल डिफरन्स हा वर्कआउट केलेला आहे आणि ते टेबल मी इथे तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. याचाच उपयोग हा डेल्टा चेक साठी सुद्धा किंवा क्रिटिकल डिफरन्स साठी सुद्धा वापर करू शकतो. सर हा स्क्रीनशॉट करायचं त्याचा रेंजेसचा पॅरामीटर हे तुम्हाला मिळणार आहे ना नंतर युट्यूबच अख्खीच्या अख्खी मिळणार आहे तुम्हाला. आणि हे तुम्हाला तुमच्या लॅबमध्ये काय आहे हे काढायला लागेल. हे माझ्या लॅबमध्ये माझ्या अॅनालायझर वरती काढलेला साधारण डिफरन्स ऍक्सेप्टेबल डिफरन्स हा मी काढलेला आहे. ओके. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीमध्ये काढू शकता. हो सर, तेच फक्त फॉर्मॅट साठी. अच्छा ओके. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीमध्ये डेल्टा चेक डेव्हलप करू शकता की एकाच पेशंटचं सॅम्पल परत आलं 15 दिवसाच्या आत तर त्याच्या 2 रिझल्ट्स मध्ये फरक आहे का. आता हा फरक जर जास्ती असला तर याचा अर्थ त्या पेशंटचं आयदर डिटिरिओरेशन झालेलं आहे म्हणजे त्याची प्रकृती आणखीन खालावलेली आहे किंवा ती प्रकृती इम्प्रूव्ह झालेली आहे. ह्याच्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या डेल्टा चेकचा उपयोग तुम्ही करू शकता. म्हणजे फक्त क्वालिटी कंट्रोल साठी नाही तर पेशंट मध्ये सुधारणा झाली की नाही हे बघायला सुद्धा अशा प्रकारे डेल्टा चेकचा उपयोग करू शकता. हा फेमस आपला नेहमीचा हिमोग्लोबिन आणि हिमॅटोक्रिट तुम्हाला माहितीच आहे. HB मल्टिप्लाइड बाय 3 हा HCT साधारणतः हिमॅटोक्रिट एवढंच असतं. पण ऍक्च्युअली हे केव्हा असतं जेव्हा नॉर्मल ब्लड असतं, नॉर्मल माणसाचं ब्लड असतं त्यावेळेला हा फॉर्म्युला वापरता येतो. पण साधारण एक अनुमान धक्का म्हणून तुम्ही वापरू शकता की HCT हे HBच्या 3 पट ±3 पर्यंत असू शकेल. त्याच्यापेक्षा जास्त किंवा कमी जर असेल तर कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि हा मॅक्झिमम वेळेला इन्स्ट्रुमेंटच्या ऑपरेशन मध्येच प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्याशिवाय तुमच्यासारखंच दुसऱ्याकडे जर मशीन असेल तर ते एकच सॅम्पल तुम्ही 5 जणांमध्ये 2 जणांमध्ये शेअर करून कशा प्रकारचा तुमचा रिझल्ट येतोय याच्यावरती तुम्ही कंट्रोल ठेवू शकता जर तुमच्याकडे एक्सटर्नल क्वालिटी अश्युरन्स प्रोग्राम अवेलेबल नसेल तर. मी समजू शकतो बऱ्याच वेळेला हे एक्सटर्नल क्वालिटी अश्युरन्स प्रोग्राम हेमॅटॉलॉजीसाठी 35-40 हजाराचे असतात. तुम्ही तुमच्याच आजूबाजूच्या लोकांमध्ये ग्रुप तयार करून एकच सॅम्पल 5 जणांकडे पाठवून अशा प्रकारचं ग्रुपिंग करू शकता. आणि याला सर्वात महत्वाची गोष्ट असते, काल एका डॉक्टरनी शेलगावकर का कुणीतरी त्यांनी प्रश्न विचारला होता, इन्स्ट्रुमेंट स्पेसिफिक असणं हे फार गरजेचं आहे. आणि हे सॅम्पल एका लॅबोरेटरीतनं दुसऱ्या लॅबोरेटरीत जाताना त्याची स्टॅबिलिटी नीट राहते की नाही आणि वेळेत पोचतंय की नाही हेही तेवढंच बघणं हे आवश्यक आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं कॅलिब्रेशन ही सर्वात शेवटची स्टेप होते. युजुअली तुम्ही वर्षातनं एकदा कॅलिब्रेशनचा विचार करू शकता.
इथे 4 कंडिशन्स दाखवलेल्या आहेत. सर्वात लेफ्ट साइडचं खालचं टार्गेट आहे. तिथे तुम्ही बिंदू जे बघाल ते दर दिवशीच्या कंट्रोल व्हॅल्यूज आहेत. आतल्या लाल सर्कल ज्याला बुल्स आय म्हणतो त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू आहे. एक व्हॅल्यू आणखीन कुठेतरी वरती आहे, तिसरीकडेच आहे. सो हे मशीन, ही टेस्टिंग सिस्टीम इज नॉट ॲक्युरेट अँड नॉट प्रिसाइज. मी तुम्हाला सांगितलं तसं साधारणतः टार्गेट, दुसरं चित्र बघितलं तर टार्गेटच्या आसपासच व्हॅल्यूज आहेत, पण त्या व्हॅल्यूज सुद्धा लांब लांब आहेत. याचा ऍव्हरेज काढलं तर तुम्हाला टार्गेटच्या जवळ व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे ॲक्युरेट तुम्ही म्हणू शकता ॲक्युरेट आहे, पण प्रिसिजन आहे का ह्या टेस्टिंग सिस्टीमला? तर ह्या टेस्टिंग सिस्टीमला प्रिसिजन नाहीये. तिसरी बघितली केस बघितली तर इथे प्रिसिजन आहे. मी मगाशी सांगितलं 11च्या आसपासच रिझल्ट मिळत आहेत, पण 12.5 हे टार्गेट व्हॅल्यू असताना मला 11 मिळत आहेत. म्हणजे प्रिसिजन आहे पण ॲक्युरसी नाही. आणि आपल्याला काय बघायचं असतं तर ॲक्युरसी आणि प्रिसिजन या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. कॅलिब्रेशन म्हणजे इन्स्ट्रुमेंटला शिकवणं, कशाला काय म्हणायचं ते. आणि शिक्षण जर बरोबर नसेल तर तुम्हाला विद्यार्थ्याकडनं मिळणारं उत्तर हे नेहमी चुकीचं असण्याची दाट शक्यता येते. सो कॅलिब्रेटरचं टार्गेट व्हॅल्यू आणि त्याच्याबरोबरच रेंज ही फार महत्वाची येते. जी रेंज तुम्ही तयार करणं हे जास्ती संयुक्तिक असतं मॅन्युफॅक्चररनी दिलेल्या रेंजपेक्षा. रिझल्ट मिळाला तुम्हाला, टेस्ट रिझल्ट इन्स्ट्रुमेंटनी दिला, त्याच्यानंतर ती व्हॅल्यू पेशंटच्या हाती किंवा डॉक्टरच्या हाती वाचायला जाण्याच्या मध्ये सुद्धा मुद्रा राक्षसाचे विनोद म्हणजे टायपिंग मधल्या मिस्टेक्स सांगताना आमच्या लॅबोरेटरीमध्ये ना आम्ही रिझल्ट आहेत हे आम्ही तोंडी सांगतो आणि दुसरा माणूस काहीतरी चुकीचं ऐकून लिहितो, त्याला ट्रान्सक्रिप्शनल एरर असं म्हटलं जातं. एकाच्या नावापुढे दुसऱ्याची व्हॅल्यू ही ट्रान्सक्रिप्शनल एरर, जी जवळजवळ 25% एकूण चुकांच्या त्यातला भाग हा या पोस्ट अॅनालिटिकल एरर मध्ये येतो. मॅन्युअल इनपुट एंट्री करताना चुका होणं आणि म्हणून हे नीट पद्धतीने बघणं हेही तितक्याच महत्वाचं आहे. ही शेवटून दुसरी स्लाइड आहे. हे सगळं करत असताना मी तुम्हाला परत परत सांगतो, WBC मध्ये कॉमन इंटरफिअरन्स कसाचा होतो. लिपिड्स, जर लायपिमिक सॅम्पल असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हिमोलाइट सॅम्पल असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. न्यूक्लिएटेड आरबीसी, जर रेड ब्लड नॉर्मोब्लास्ट आपण म्हणतो, त्या जर असतील तर त्या लिम्फोसाइट पेक्षा छोट्या, पण हे पार्टिकल आहे म्हणून धरलं जातं. त्याच्या भोवतीचं जरी आरबीसीचं मेम्ब्रेन निघून गेलेलं असलं तरी सुद्धा त्यातलं आतलं केंद्रक आहे किंवा न्यूक्लियस आहे हे WBC म्हणून पकडलं जातं. WBCचा काउंट हा चुकीचा येतो. अशाच पद्धतीचं थोडंफार किमोथेरपीच्या पेशंटमध्ये जेव्हा किमोथेरपी चालू असते त्यावेळेला सुद्धा प्रॉब्लेम येतो. आरबीसीच्या बाबतीत बघायला गेला तर कोल्ड ॲग्लुटिनेशन हे बऱ्यापैकी प्रमाणामध्ये दिसून येतं. साधारणतः 1-1.5% सुद्धा तुम्हाला आरबीसी तुमच्या सॅम्पल्स मध्ये आरबीसी ॲग्लुटिनेशन हे दिसू शकतं. हे कशावरनं लक्षात येतं? MCHC फार हाय होतं, HCT तुम्हाला कमी येतो. मग ह्या सॅम्पलचं काय करायचं? 20 मिनिटासाठी ते इन्क्युबेटरला लावायचं. 20 मिनिटं 37 डिग्री सेल्सिअसला इन्क्युबेट करायचं आणि पटकन आणून ते सॅम्पल रन केलं तर त्यावेळेला ह्या ॲग्लुटिनिन्स किंवा अँटीबॉडीज ऍक्टिव्हेटेड झालेल्या नसतात. त्यामुळे त्याचं बरोबर उत्तर हे लगेच मिळतं. त्यामुळे जेव्हा केव्हा एखाद्याच सॅम्पल मध्ये तुम्हाला MCHC हायर मिळत असेल त्यावेळेला कोल्ड ॲग्लुटिनिनचा फ्लॅग पण येईल. असा फ्लॅग तुम्हाला आला तर पहिल्यांदी
तुम्ही 37 डिग्री सेल्सिअसला 20 किंवा 30 मिनिट्स पर्यंत ठेवा आणि सॅम्पल रन करा. तो इंटरफिअरन्स दूर होणार. प्लेटलेट मध्ये कॉमनेस्ट इंटरफिअरन्स काय असतो? मायक्रोसाइट आरबीसी, फ्रॅगमेंटेड आरबीसी, शिस्टोसाइट्स. पण तसाच प्लेटलेटचे जर बारीक 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 क्लम 5-5, 6 मगाशी दाखवले ते चांगले 15-20 चे होते. पण समजा 3-4च प्लेटलेट एकत्र आलेले आहेत, तर त्या मॅक्रो प्लेटलेट रिजन मध्ये मोर दॅन 12 फेम्टोलिटर मध्ये जाऊ शकतात आणि तुम्हाला चुकीचा व्हॉल्यूम चुकीचा काउंट मिळू शकतो. हे कॉमन इंटरफिअरन्सेस हे लक्षात ठेवणं हे फार गरजेचं आहे. ही शेवटची स्लाइड आहे, लक्षात घ्या. मशीन जो रिझल्ट देतं त्याला टेक्निकल अनालिटिकल शीट आणि तो रिझल्ट असतो, पण तो रिपोर्ट नसतो. त्या रिझल्टचं कन्व्हर्जन हे रिपोर्ट मध्ये केव्हा येतं? ज्या वेळेला तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग कराल, पेशंटची क्लिनिकल बॅकग्राऊंड काय आहे हे समजून घ्याल, इन्स्ट्रुमेंट कशा पद्धतीने, टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने काम करते हे लक्षात घ्याल, त्यातल्या चुका करेक्ट करायचा प्रयत्न कराल, हे असं का होतं याचं उत्तर द्यायचा प्रयत्न कराल, त्यावेळेला त्याच्यानंतर त्या रिझल्टचं रूपांतर हे रिपोर्ट मध्ये जे तुम्ही पेशंटच्या हातात देऊ शकता त्याच्यामध्ये होऊ शकतं. सो अशा प्रकारे ज्ञानाची लालसा ठेवणं, ज्ञानाची इच्छा ठेवणं आणि सतत शिकायचा प्रयत्न करणं हे या सगळ्या ट्रबल शूटिंगला अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. तुम्ही अत्यंत शांतपणे हे सगळं शिकलात किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केलात. मला वाटतं मी माझ्या पद्धतीने 100% द्यायचा प्रयत्न केलाय. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आता तुम्ही विचारू शकता आणि बऱ्यापैकी शांतपणे हे ऐकून घेतलं. धन्यवाद. इथे मी माझं सगळं भाषण संपवतो.